नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशविदेशातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका शैक्षणिक बातमीने. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. यामध्येच आता 2024-25 पासून राज्यात एक राज्य एक गणवेश हे धोरण लागू होणार असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला असून पुढील शैक्षणिक वर्ष 2024 पासून एक राज्य एक गणवेश या मोहिमेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान गणवेश मिळणार आहे. मुलांसाठी हा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट असा असणार आहे, तर मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असे असणार आहे. ज्या शाळेत मुलींना सलवार कमीज असा गणवेश असेल त्यांना सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपातील गणवेश दिला जाणार आहे. सर्व गणवेशांच्या शिलाईचं काम हे स्थानिक महिला बचत गटांकडे देण्यात येणार आहे. सातारा शहरात सध्या कृषी प्रदर्शन सुरू आहे. या कृषी प्रदर्शनाला आज खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. या कृषी प्रदर्शनात असणाऱ्या 1.5 कोटी रुपयांचा रेडा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. हा रेडा पाहिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले देखील चकित झाल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्यात सध्या कृषी प्रदर्शन सुरू असून या कृषी प्रदर्शनात विविध शेतीविषयक अवजारं पाहायला मिळत आहेत. सोबतच या प्रदर्शनात 1.5 कोटी रुपयांचा रेडा असून हा रेडा सर्वांचंच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय. खासदार उदयनराजे भोसले देखील हा रेडा पाहिल्यानंतर चकित झाले आणि त्यांनी स्वतः तिथे जात फोटो सेशन देखील केल्याचं पाहायला मिळालं. सध्या ICC वर्ल्ड कप सुरू असून आज या वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना पाहायला मिळणार आहे. तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात विश्वचषकाचा सामना होत असून यामुळे महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींमध्ये आणि पुण्यातील क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. पुण्यातील गहुंजे स्टेडियम मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना होत आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेट प्रेमी गहुंजे स्टेडियमवर आले आहेत. मात्र अनेकांना तिकीटच न मिळाल्याने नाराजी व्यक्त करताना हे क्रिकेट चाहते पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून एक बातमी समोर आली असून पिंपरी चिंचवडच्या भाजपाच्या माजी नगरसेविका सारिका बोराडे यांचे पती नितीन बोराडे यांनी अज्ञात व्यक्तीला मारहाण केली आहे. सदर घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय परिसरातच ही घटना घडल्याने काही काळ महानगरपालिका परिसरात तणाव पाहायला मिळाला होता. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला ही मारहाण केली असल्याची चर्चा आता रंगू लागली असून या घटनेचा CCTV व्हिडिओ आता समोर आलाय. सातारकरांचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती प्रतापसिंह मंडळाच्या मानाच्या देवीची काकड आरती आज संपन्न झाली. या आरतीचा मान पहिली पुणे मेट्रो चालवणारी सातारची कन्या लोको पायलट अपूर्वा अलाटकर हिला मिळालाय. शारदीय नवरात्रोत्सवाला राज्यभर सुरुवात झाली असून या नवरात्रोत्सवाचा आजचा 5वा दिवस आहे. सातारा जिल्ह्यातील मानाची देवी म्हणून ओळखली जाणारी छत्रपती प्रतापसिंह महाराज मंडळात मागील 25 वर्षांपासून नवरात्रोत्सव साजरा केला जातोय. या ठिकाणी
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळ मूर्ती चौक सातारा यांच्या वतीनं गेल्या 50 वर्षांपासून हा नवरात्रोत्सव संपन्न केला जातो आणि गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी काकड आरती ही सुरू झालेली आहे। रात्रीच्या वेळेला महाआरती असते। आपले हे नवरात्र जे आहे हे पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत असतं। पहिले 9 दिवस जे आहे ही देवी वेगवेगळ्या राक्षसांची वेगवेगळ्या रूपांमध्ये ही युद्ध करून त्या राक्षसांचा संहार करते आणि भक्तांचं रक्षण करत असते। मग त्याच्यामध्ये चंद्रघंटा आहे, शैलपुत्री आहे, कुष्मांड आहे, अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन त्या राक्षसांशी संवाद करून त्यांचा युद्ध करून त्यांना या ठिकाणी पराजित करते आणि मग दसऱ्याला या सगळ्या विजयाचं सीमोल्लंघन हे होत असतं आणि म्हणूनच या दसऱ्याला आपण शस्त्राची पूजा पण करत असतो। त्याचबरोबर नवमीला आपण वेगवेगळ्या यंत्राचीही पूजा करत असतो। या नवरात्राचा हा अर्थ आहे आणि म्हणूनच 9 दिवस लोक उपवास करतात। का उपवास करतात तर या देवीनं या राक्षसांवरती विजय प्राप्त करेपर्यंत मी अन्नाचा कणही पोटात येणार नाही अशी ही भक्तांची या ठिकाणी शपथ असते आणि म्हणूनच या 9 दिवसामध्ये भक्त उपवास करत असतात आणि या देवीसाठी विजय प्राप्त व्हावा म्हणून त्या घाटावरती आपण 9 दिवस वेगवेगळ्या 9 माळा या ठिकाणी बांधत असतो। त्या माळा म्हणजे प्रत्येक दिवशी त्या देवीनं जो विजय प्राप्त केलेला आहे त्या विजयाप्रित्यर्थ त्या देवीला तो हार घातला जातो आणि मग अशा पद्धतीनं हे 9 माळा या कारळ्याच्या फुलांच्या घातल्या जातात। या दिवसामध्ये कारळ्याची फुलं भरपूर येत असतात। कारळ्याची फुलं ही सोनेरी असतात म्हणून सोनेरी हार आपण जणू काही त्या देवीला घालत असतो आणि मग त्या देवीला सांगत असतो की तू अन्नपूर्णेचं रूप घे, तू शाकंभरीचं रूप घे, तू जशी चामुंडा देवी आहेस, तू जशी महाकाली आहेस तशी तू महालक्ष्मीचं पण रूप आहेस, तू सरस्वतीचं रूप आहे आणि आमच्या या भक्तांना धन धान्य ऐश्वर्य संपदा संपत्ती आरोग्य हे प्राप्त व्हावं अशा पद्धतीची प्रार्थना ही केली जाते। आणि या 25 वर्षामध्ये आपण ही जी काकड आरती करत असतो त्याला जवळजवळ या सातारा शहरातूनच नव्हे तर साताराच्या आजूबाजूला म्हणजे रहमतपूर कोरेगाव या भागातून सुद्धा रोजच्या रोज सकाळी 6 वाजता काकड आरतीला येत असतात। गेल्या 25 वर्षापासून 10 ते 15 हजार या भक्तांच्या उपस्थितीमध्ये आपण ही काकड आरती करत असतो। भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय। नेमकं काय म्हणालेत नितेश राणे पाहूयात। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी काल इस्रायलने दहशतवादाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर आदरणीय पवार साहेबांनी पंतप्रधानांवर टीका केली। आश्चर्य असं वाटतं की ज्या पवार साहेबांनी 93च्या दंगलीच्या काळात किंवा जे बॉम्बलास्ट झाले तेव्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं आणि दहशतवादी काय करू शकतात, किती लोकांचं आयुष्य घेऊ शकतात हे खुल्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलंय, अनुभवलेलं आहे आणि तरीही फक्त मतांच्या राजकारणासाठी आमच्या पंतप्रधान मोदीजींवर ते काल टीका करत होते। आम्ही कुठेही इंडिया अलायन्सचे कोणी मग आदरणीय पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा कोणी हमासचा निषेध करत असताना आम्ही त्यांना ऐकलेलं नाही। दहशतवादाचा विरोध करत असताना आम्ही त्यांना ऐकलेलं नाही। म्हणजे मताच्या राजकारणासाठी किती लाचार व्हायचं ह्याला काही मर्यादाच राहिलेली नाही। देशामध्ये काही जे जिहादी विचाराचे लोक आहेत जे हमासचं समर्थन करतात हे सगळे नेते मंडळी इंडिया अलायन्सचे हे अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना पाठिंबा देत आहेत। आम्ही ऐकलंय तो कार्टा ओवेसी
कुठेतरी या हमास आणि या लोकांच्या समर्थनात रॅली काढणार आहे. समाजवाद्यांना समर्थन करणारे उद्धव ठाकरे उद्या अगर हमासच्या समर्थनात निघालेल्या रॅलीमध्ये मताच्या राजकारणासाठी अगर ओवेसीच्या खांद्याला खांदे लावून अगर त्या निषेध मोर्चामध्ये उभे राहिलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून आज सकाळी भांडूपमध्ये बसून संजय राजाराम राऊत जो आदरणीय पंतप्रधानांना सल्ले देत होता, जो आमच्या परराष्ट्र मंत्र्यांना सल्ले देत होता, जो आमच्या देवेंद्र फडणवीसजींना सल्ले देत होता, जो आसामच्या मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल बडबडत होता, तुझी हिंमत असेल तू वाजपेयी साहेबांचे दाखले देतो, पण ज्यांनी बाळासाहेबांचा विचार विसरले आणि दहशतवाद्यांविरोधात या जिहादांच्या विरोधात बाळासाहेबांची काय भूमिका होती ते विसरून आज फक्त मताच्या राजकारणासाठी पंतप्रधानांना विरोध करतायत, अप्रत्यक्ष पद्धतीने हमासचं समर्थन करतायत. त्यांनी दुसऱ्यांना सल्ले देऊ नये. तुझी लायकी राहिलेली नाही. जे जे देशविरोधी ताकद आहे त्या सगळ्या जणांना तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने मदत करताय, दहशतवाद्यांना ताकद देताय, हे ह्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बोलत असताना काल ठाण्यामध्ये टेंबी नाक्यावर जी देवी जे नवरात्र उत्सव साजरा होतो त्याच्या दर्शनाला रश्मी ठाकरेजी गेलेल्या आणि तेव्हा आम्ही ऐकलं की तिकडचा फॅन आणि कूलर कोणीतरी बंद केला आणि त्याच्यावर फार जळपटाक झाला, चिडाचिड झाली. एका महिलेला घाबरले असं संजय राजाराम राऊत आज सकाळी बोलताना ऐकलं. थोडं उद्धवजींना आणि ह्या संजय राजाराम राऊतला थोडं आठवण करून दे. 2004 ला रंगशारदामध्ये जेव्हा एक शिवसेनेचा मेळावा झाला तेव्हा आदरणीय बाळासाहेब तिथे उपस्थित राहणार होते. तेव्हा स्टेजवर राणेसाहेब बसू नये म्हणून राणेसाहेबांची खुर्चीच काढून टाकण्याचे आदेश ह्याच उद्धव ठाकरेंनी दिलेले. आणि असाच काही प्रकार यांनी राजसाहेबांबरोबर पण केलेले, जेणेकरून स्टेजवर नेत्यांच्या बाजूला लागलेली राजसाहेबांची खुर्ची काढून टाकायची, जेणेकरून ते स्टेजवरच बसणार नाही. आणि आज जेव्हा उद्धव ठाकरेच्या घराच्या व्यक्ती जिथे उपस्थित होत्या तिथे जेव्हा कूलर आणि फॅन बंद झाला तर त्याला नियतीचा खेळ म्हणतात. नियती बरोबर प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उत्तर देत असते आणि तोच प्रकार काल ठाण्यामध्ये घडला. जे तुम्ही ठाण्याच्या टेंबी नाक्याच्या इकडे देवीच्या दर्शनाला जातात, आदरणीय महासाहेबांनी जो काही नवस बोललेल्या तो पण या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने पूर्ण केला नाही. आणि महासाहेबांचा नवस हा नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी फोडला किंवा पूर्ण केला, फेडला किंवा पूर्ण केला. म्हणून आता जे काही जळफटाक करणारे जे लोक आहेत एसी आणि कूलरच्या नावाने, मग तेव्हा राजसाहेब आणि राणेसाहेबांना उद्धव ठाकरे घाबरले होते का हे पण जरा तेव्हाच्या शिवसैनिकांना विचारा, तुम्हाला याचं योग्य उत्तर मिळेल. धन्यवाद. सर
दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत या संदर्भात एक जनहित याचिका पुन्हा दाखल करण्यात आली आणि त्यावर आदित्य ठाकरे यांनी कन्व्हेंट दाखल केलेला आहे. ते म्हणतात की आमची बाजू देखील कोर्टाने ऐकून घ्यावी. याला चोर के दाढी में तिनका म्हणतात. अगर तुम्ही दिशा सालियानची आत्महत्या होती, सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या होती, मग तुम्हाला चालू असलेल्या कोर्टाच्या केसमध्ये तुम्हाला एवढी का चिंता वाटते? आदित्य ठाकरे तिथे उपस्थित नव्हते ना, तिथं आत्महत्या होती. मग तुम्हाला कॅव्हेट दाखल करण्यासारखं का वाटलं? म्हणजे मी असो, सन्मान्य राणे साहेब असो, किंवा जेवढे सुशांत सिंग राजपूतचे आणि दिशा सालियानचे जे फॅन्स आहेत, आमचे अमित साटम आमदार असतील, आम्ही सगळेजण जे वारंवार बोलतोय की दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची मर्डर आहे आणि त्या मर्डरमध्ये ही काही जी नावं आहेत ती आता हळूहळू स्वतःच बाहेर निघायला सुरू झालेली आहेत आणि लवकरच योग्य माणसाला शिक्षा भेटणार आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंगला न्याय भेटणार, एवढंच मी सांगेन. ललित पाटील हा एक मोहरा आहे आणि गृहमंत्री त्याचा मोहरा म्हणून वापर करतात असं संजय राऊत आरोप करतात. पण आतापर्यंत ललित पाटील हा आमच्या महायुतीच्या सरकारच्या लोकांचा माणूस आहे असं ते म्हणायचे. मग त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊत होता, त्या सुषमाताई होत्या, ह्या सगळे तर म्हणायचे तो काय सरकारचा माणूस आहे. आता कशाला मोहरा झाला? कारण का आता ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मातोश्रीपासून खालती काही जे उभाटाचे जे नेते आहेत ना, ते सगळे तुम्हाला जेलची हवा खात असताना दिसते. ड्रग्ज आणि नाईट लाईफ मध्ये हे किती गुंतलेले आहेत याची सगळी उत्तरं आता लवकरच ललित पाटीलच्या माध्यमातून बाहेर येणार आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्ज येतो, नाशिकमध्ये हा ड्रग्ज बाबतचा 20 तारखेला इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे असं संजय राऊत. म्हणून बोलतो ना, हा मोर्चा जो नाशिकमध्ये काढण्यापेक्षा ड्रग्ज संदर्भात, अंमली पदार्थ संदर्भात, महिलांच्या अत्याचारासंदर्भात एक मोर्चा संजय राजाराम राऊतनी मातोश्रीवर काढावा. कारण का मातोश्रीवरच ड्रग माफियाचा सर्वात मोठा मित्र हा मातोश्रीवर बसलेला आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये 2 मंत्र्यांवर आरोप होत आहेत, त्या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घ्या असं संजय राऊत म्हणतात आणि त्याचबरोबर असंही सांगतायत 2024ला तुम्ही या आणि आम्ही आहोत बघू. मग महाविकास आघाडीच्या काळात दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या मर्डर प्रकरणात तुमच्या मालकाच्या मुलावर आरोप झाले, तेव्हा तुम्ही आदित्य ठाकरेचा राजीनामा का घेतला नाही? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी बोलताना सुषमा अंधारे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. नमस्कार. आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नागपूरच्या सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. माझ्या समवेत आज विदर्भाचे समन्वयक श्री सुरेशजी साखरे, आमच्या संपर्क संघटिका शिल्पाताई मुळके, तद्वतच आमचे सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख आणि सर्व शिवसेनेची टीम माझ्या सोबत आहे. काल काही घडामोडी घडल्या आणि मी प्रवासात असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कळल्या नाही. काल आपण सगळ्यांनी पाहिलं की ललित पाटीलला काल तो पोलिसांच्या स्वाधीन झाला, त्याचं स्टेटमेंट आलं, मी पळालो नाही, मी पळून लावण्यात आलं मला. महाप्रबोधन यात्रेची आज उद्घाटकीय सभा होते आणि संध्याकाळी अजून बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या आहेत, पण काही गोष्टी महत्वाच्या अजून आहेत, ज्यातला अर्धा भाग मी संध्याकाळी बोलेन, अर्धा भाग आता बोलेन. मी गेल्या 15 दिवसापासून पाठपुरावा करत असताना मी वारंवार असं सांगितलं की पक्षीय राजकारण म्हणून नाही, मी हाडाची शिक्षिका आहे, माझ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची मला चिंता आहे. पुणे हा एज्युकेशनल हब आहे, उडता पंजाबसारखा उडता महाराष्ट्र, उडता पुणे होऊ नये यासाठी तरुणाईच्या भवितव्याची आणि आरोग्याची चिंता करत मी हे ड्रग्जचे मुद्दे उपस्थित करत आहे. आणि ते मुद्दे उपस्थित करताना मी काही मंत्र्यांना पण मी ठामपणे प्रश्न विचारले, त्यातल्या एकही शब्दात मी ते तुमच्यावर करत नाही. पण यानंतर काल 2 स्टेटमेंट होते
ते फार महत्वाचे होते. त्यातलं एक स्टेटमेंट होतं ते शंभूराजे देसाईंचं. ते असं म्हणाले की आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतोय, 24 तासाच्या आत माफी मागा. नाहीतर काय करायचं? जीव घ्याल माझा, मला कुठल्या तरी प्रकरणात अडकवाल, माझ्या कुटुंबाला अडकवाल. नाहीतरचा अर्थ आहे घाबरवताय मला धमक्या देताय. शंभूराजी, तुमचं माझं कधी वन टू वन बोलणं झालेलं नाही, तुमचं माझं धुराबंधाऱ्याचं भांडण नाही. माझ्या संबंध आयुष्यामध्ये 4-5 नोकऱ्या सोडताना एकदाही मागे वळून बघितलेलं नाही. बापाच्या करोडोच्या इस्टेटीतला 1 रुपया घेतलेला नाही आणि नवऱ्याच्याही इस्टेटीतला 1 रुपया घेतलेला नाही. अत्यंत स्वाभिमानाने आयुष्य जगत आहे. खडू आणि फळा आणि पुस्तकं याच्यापेक्षा काही नाहीये. घरात कधीही पोलीस पाठवा, भांड्यांपेक्षा पुस्तकं जास्त निघतील. पण तरीही तुम्ही धमक्या दिल्यात आणि तुम्ही म्हणालात की माफी मागा. मी कशासाठी माफी मागायची? मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि ठामपणे विचारले. पुण्यामध्ये ससूनच्या अगदी गेटवर 2 कोटीचा ड्रग्ज सापडतो. याच्यात काही चिंताजनक वाटत नाही? मी तुम्हाला का बोलतेय? माझं पोट दुखत असेल तर मी अंगठ्याला मलमपट्टी करेल का हो? अहो, एक्साईजशी संबंधित विषय आहे तर मी तुम्हालाच बोलेन ना. मी काही कृषी मंत्र्याला बोलेल का की मी शिक्षण मंत्र्याला बोलेल? जर शिक्षण विभागाचा विषय असेल तर मी त्यांना बोलेल. पण विषय जर राज्य उत्पादन शुल्कशी संबंधित असेल तर मी तुम्हालाच प्रश्न विचारेल. देसाई साहेब, तुम्हाला अजिबात हे चिंताजनक वाटत नाही का की येरवड्याच्या कोर्ट परिसरामध्ये चरस सापडला? हरिश्चंद्र पास्ते याच्यावर गुन्हा नोंद केलाय 530/23 नुसार. हे पेपर आहेत, माध्यमांना हवे असतील, माध्यमांनी चेक करावे. हे चेक करावे यासाठी म्हणावं लागतंय कारण उगाच काहीतरी हवेत पेपर भिरकावला असं नको व्हायला. सो यू कॅन व्हेरीफाय की कोर्टाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने चरस सापडली. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का की नाशिकमध्ये 200-300 कोटीचा ड्रग्जचा कारखाना उभा राहिला? काय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून तुमची जराही जबाबदारी येत नाही का? सोलापूरमध्येही असाच एक ड्रग्ज फॅक्टरी उभी राहिली. यात तुम्हाला काहीच विशेष असं वाटत नाही का? MD नावाचं जे केमिकल आहे, जे राज्यभरात पसरवलं गेलं, जे ड्रग्जला आवश्यक असतं, हे आम्ही माध्यमांमधून ऐकलं आणि ते नाशिकमधून सगळीकडे पसरवलं गेलं. काय तुमचं दुर्लक्ष झालं होतं का? जर दुर्लक्ष झालं असेल तर माझे 2 प्रश्न आहेत. 2 बातें हो सकती है, सनम तेरे इनकार. जर तुमचं असं म्हणणं असेल की मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं तर तुम्ही संबंधित विभागाचे मंत्री म्हणून माझ्या शिक्षकी पेशाच्या भाषेत सबसे नापास आहात. एटीकेटी सुद्धा नाही, नापास आहात. आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की मला माहित होतं तर मग हे का चाललं? दोन्हीपैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्या, काय हरकत आहे? प्रश्न विचारणं माझा अधिकार आहे देसाई साहेब. कारण कुठल्याही पक्षाची नेता असण्याच्या, कार्यकर्ता असण्याच्याही आधी मी सजग नागरिक आहे. आणि होय, कदाचित तुम्हीही तितके टॅक्स भरत नसाल जितके टॅक्स मी भरते. मी घरपट्टी भरते, लाईटपट्टी भरते, नळपट्टी भरते, प्रॉपर्टी टॅक्स भरते, इन्कम टॅक्स भरते, लेकीची फीस भरते. कुठेही ओळखीचा दुरुपयोग करत नाही. साध्या दुधाच्या पिशवीच्या 40 रुपयांची सुद्धा पूर्ण राज्यभरात माझ्यावर उधारी नाही. कुठेही आंबेडकर जयंती, गांधी जयंती किंवा काय गणेश उत्सव याची कुणाकडेही मी 2 रुपयाची पावती फाडलेली नाही. आणि कुणीही असं म्हणू शकत नाही की सुषमा अंधारेने अमुक एका माणसाला ब्लॅकमेल केलं. मी माहिती अधिकारचा कधी वापर केलेला नाहीये. देसाई साहेब, उभ्या महाराष्ट्राच्या आणि उभ्या देशातल्या कुठल्याही खात्याकडे माझा 1 रुपयाचा लाभार्थी म्हणून कसलाही अर्ज नाहीये. मी लढतेय ते फक्त आणि फक्त पुन्हा सांगते, इथल्या तरुणाईच्या भवितव्यासाठी लढते आणि यासाठी काहीही किंमत चुकवायला मी तयार असेल. चला, मी जरा पुढे येते देसाई साहेब की मी तुम्हालाच का बोलतेय. माझ्याकडे काही पेपर्स आहेत, जरा प्रेसने हे पेपर्स बघावे. हा, या पेपरचा क्रम जरा माझ्याकडून चुकलाय. आपण असं म्हणालात की मलाच का बोलताय तुम्ही, मलाच का बोलताय. पेपर कटिंग नाही मिळालं, याच्यातच लावलं.
शंभूराजे, मी पहिली नाहीये तुम्हाला प्रश्न विचारणारी, पण तुम्ही हे केलेलं आहे. शिंदे गटाचे मंत्री देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे. देसाई साहेब, ऑन रेकॉर्ड आहे हे सभागृहाच्या पटलावर. मी कॉप्या करून पास नाही हो झाले. मी मेरिट स्टुडंट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. किमान माझ्या ज्ञानाचा तरी मान ठेवा. अभ्यास करून बोलते. काय आहे याच्यामध्ये? मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरोधात विधान परिषदेत जोरदार हल्ला. कोण कोण बोललंय माहितीये? प्रवीण दरेकरांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. दरेकर असं म्हणतात की उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक स्वतःला काय समजतात? तापडे आणि लाड नावाचे निरीक्षक यांच्यात एवढी मस्ती येते कुठून? अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. यांच्यावर काय कारवाई करणार? असा खडा सवाल दरेकरांनी विचारला आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांना ठराविक अधिकारी आवडीचे का आहे? हे अधिकारी कोण? मी तिथपर्यंतही पोहोचणार आहे. आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते दानवे साहेबांनीही आपल्याला ऑन रेकॉर्ड प्रश्न विचारलाय. मंत्री शंभूराजे देसाई अधिकाऱ्यांची वकिली का करीत आहात? हे 4 अधिकारी सरकारचे जावई आहेत का? 9 वर्ष एकाच जागी काम करूनही त्यांची बदली का होत नाही? हाच न्याय बाकीच्यांना लावणार का? मंत्री त्या अधिकाऱ्यांची एवढी बाजू का मांडताय? कुठल्या अधिकाऱ्याबद्दल बोलते आणि का बोलते तेही आपल्याला सांगेल. तिसरं कोण बोललंय याच्यावरती? याच्यावर एकनाथ खडसे साहेबांनी प्रश्न विचारलाय. अधिवेशनातले प्रश्न आहेत हे सगळे. सेवा 24 वर्ष आणि गेली 20 वर्ष काही अधिकारी कार्यकारी पदावर आहेत. मंत्री महोदयांनी नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी डावलून बदल्या केल्या आहेत. मुंबई बाहेरील लोकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून पुन्हा मुंबईत करण्यात आल्या आहेत. या नियमबाह्य बदल्या रद्द करून या संपूर्ण बदल्यांची आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. काय या अधिकाऱ्यांना तुम्ही जवळ केलेलं आहे? मी याच्यातल्या तपशील वाचणार नाही. सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला. अतुल कुलकर्णींना आपण ओळखत असाल. अतुल कुलकर्णींनी आपल्यावरती खूप सारं लिहिलंय. पत्रकार आहेत, संपादक आहेत. अतुल कुलकर्णींनीही बराच वेळ याच्यामध्ये खूप भेळ खाता खाता भेळेच्या कागदावर लिहिलेला मजकूर याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच पद्धतीने की तुम्ही तुमच्याकडे काही मंत्री कशा पद्धतीने तुमच्या मर्जीतले आहेत आणि यांचे हात ओले होतात का यावरती लिहिलेलं आहे. चला मी जरा अजून पुढे जाते कारण खूप मुद्दे आहेत. हा, हे भाई जगतापांचं स्टेटमेंट आहे. काँग्रेसचे नेते भाई जगताप असं विचारतात, राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे ठराविक अधिकारीच आवडीचे आहेत का? कशावरून विचारत आहेत? त्यांनी विचारलंय नागरी मंडळाच्या शिफारशी डावलून नियम मोडून केल्या बदल्या. नागरी सेवा मंडळाने 55 बदल्या सुचवल्या. त्यापैकी 10 बदल्या मंत्री कार्यालयाने बदलल्या. ते करताना जे लोक वर्षानुवर्ष कार्यकारी पदावर आहेत त्यांना पुन्हा त्याच पदावर ठेवलं गेलं. एस.आर. लाड हे 12 वर्ष, संदीप मोरे, एस.पी. पाटील, पी.आर. तावडे हे अधिकारी पनवेल, ठाणे, मुंबई परिसरात आहेत. निरीक्षक नंदकुमार जाधव पुणे जिल्ह्यात सतत 10 वर्ष कार्यरत आहेत. एसीबीसह अन्य गंभीर प्रकारचे गुन्हे असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही मुंबई ठाण्यात क्रीम पोस्ट देण्यात आलेले आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यात आलेली नाही. 7 अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आलेल्या आहेत. स्वतः जगताप काय म्हणाले, भाई काय म्हणाले बघा, या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. आमची लक्षवेधी 2 वेळा पुढे ढकलली गेली. उत्तरात मंत्र्यांनी खोटी माहिती दिली. दसरा दिवाळीत राज्यात मोठा धमाका होईल असं विधान राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या विधानाबाबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूया. आज मी शशिकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेच आलेलो आहोत. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि या वाढदिवसाचं एक वेगळं महत्त्व माझ्या आयुष्यात आहे. कारण 4 वर्षापूर्वी एक खूप महत्त्वाची घटना त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माझ्या आयुष्यात झाली होती. या राज्याच्या, देशाच्या जेव्हा जेव्हा इलेक्शनचा इतिहास या देशात लिहिला जाईल त्याच्यात साताऱ्यात सभा, त्याचा फोटो आणि शशिकांत शिंदेंचा वाढदिवस ही आठवण ही आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्या गोष्टीला योगायोगाने 4 वर्ष होत आहेत. आणि त्याच्यानंतर इतक्या घटना खरं तर गेल्या 4 वर्षात आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात झालेल्या आहेत.
मी एक चांगला दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने इथे आलेलो आहोत. त्यांना शुभेच्छा देण्यास आले आहोत. आणि ही एक बाजू आनंदाची असताना दुसऱ्या बाजूला या राज्यात जी खूप मोठी आव्हानं आहेत, म्हणजे अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, वाढती महागाई, इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत, अशी असंख्य मोठी आव्हानं या राज्याच्या समोर आहेत. त्यामुळे या सगळ्याची चर्चाही स्थानिक सगळ्या नेत्यांची करून आज रात्री पुन्हा बारामतीला जाणार. ताई, आज पवार साहेबांनी मोदींच्यावर टीका केलेली आहे. आज नाही, 3 दिवसापूर्वी. 3 दिवसापूर्वी केलेली आहे. त्याच्यावर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. मोदींवर केलेली टीका पूर्णपणे चुकीची आहे, पवारांचं वक्तव्य चुकीचे आहे, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे, त्याच्यात काय काही. आमच्यासाठी तरी लोकशाही आहे. आसाम के मुख्यमंत्री ने आपके बारे में टिप्पणी की है, उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? हेमंत बिस्वा शर्मा को मैं बहुत सालों से जानती हूँ. उनका और मेरा ओरिजिनल DNA सेम है. वो भी पहले कांग्रेस में ही थे. और मुझे बहुत आनंद होता है जब एक कांग्रेस का नेता भारतीय जनता पार्टी में जाके वहाँ का नेता बनता है, तो मुझे बहुत आनंद होता है कि हमारा एक आदमी वहाँ जाके मुख्यमंत्री बना. और मेरे ख्याल से हेमंत बिस्वा शर्मा जी एक बहुत अच्छे राजनेता रहे हैं, बड़े नेता भी है, लेकिन बीजेपी के संगत रह के थोड़ा सा प्रॉब्लम हो गया लगता है, क्योंकि ऐसी टिप्पणी एक कभी करते नहीं थे. ये पहली बार ही मैंने सुना है, तो शायद ये संगत का कारण हो सकता है. ताई, आज मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अजून एका युवकानं आत्महत्या केलेली आहे. अंबड तालुक्यामध्ये ही घटना घडली. काय वाटते, की एका मागोमाग ह्या अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. कारण ज्या परिस्थितीत हे खोके सरकार झालं, त्याचं ट्रिपल इंजिन झालं, ते स्वतः आईसमध्ये इतके व्यस्त आहेत. आपल्याला सगळ्यांना आईस माहिती आहे ना? आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED, आईस, ICE. ते आईसमध्ये इतके व्यस्त असतात, मग घरं फोडा, पक्ष फोडा, याच्यात इतके व्यस्त असतात, नाही तर धमक्या द्या. आजच तुम्ही बघताय की एक महिला सहकारी काही ड्रग्सच्या बाबतीत बोलते, तर एक आमची महिला भगिनी जर ड्रग्सच्या विरोधात काही भाष्य करत असेल, तर सत्तेत असलेले लोक जर महिलांना, आणि मी महिला म्हणून म्हणत नाही आहे, शेवटी ती एक समाजकारण करणारी कर्तृत्ववान व्यक्ती आहे, मी महिला म्हणून अजिबात त्यांची बाजू घेत नाही, पण एक व्यक्ती, महाराष्ट्रातली सुसंस्कृत व्यक्ती, आणि ती एक महिला पण आहे योगायोगाने, त्या जर एक ड्रग्सच्या बद्दल सरकारच्या विरोधात बोलत असताना सरकारमधले लोक जे सत्तेमध्ये आहेत ते महिलांना धमक्या देणार असतील, तर मी त्याचा जाहीर निषेध करते. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रांमध्ये महिलांचा मान सन्मानच झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ही जी ट्रिपल इंजिन खोके सरकारचं जे वागणं आहे हे दुर्दैवी आहे. आणि कुठलीही, हा पक्षाचा विषयच नाही, ड्रग्ज हा एक सोशल सामाजिक विषय, आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने सरकारबरोबर आहोत. पण सरकार जर महिलांना ज्या ड्रग्सच्या विरोधात आवाज उठवणार असतील, त्याचा आवाज दाबायचा जर प्रयत्न या सरकारने जर केला, तर त्या महिलेच्या मागे पूर्ण ताकदीने आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून उभं राहू. ताई, बावनकुळेंनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की शरद पवार जे बोलतात ते कायम खोटं बोलतात, आणि त्यांनी 2014, 17 आणि 23 मध्ये भाजपसोबत येण्याचा विचार केला होता, तसा प्रस्ताव होता, मात्र ते आता खोटं बोलतात. या वयात खोटं बोलणं हे शोभत नाही असं म्हटलंय. हे वक्तव्य मी ऐकलेलं नाही, पण मी एक व्हिडिओ बावनकुळेजींचा पाहिला, ज्याच्यात ते लोकांना जाऊन विचारतायत की पुढचे प्रधानमंत्री कोण व्हावे, तर लोकांनी राहुल गांधी असं त्यांना सांगितलंय. तो व्हिडिओ मी पाहिलाय. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते मी ऐकलेलं नाही, ते ऐकल्यावर तो कॉन्टेक्स्ट बघून जरूर तुम्हाला उत्तर देईन. पण आता लेटेस्ट बावनकुळेंची बातमी जी माझ्यापर्यंत आली आहे ती ही राहुलजींवाली आहे. सुनेत्रा पवारांचा आज वाढदिवस आहे. आज नाही, काल होता. काल होता, सॉरी. तर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असं एक वातावरण निर्माण होते बारामती वारजे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये. संसदेचं एक पोस्टर लावून त्यांना शुभेच्छा देत, काय सांगाल? लोकशाही हो, आमच्यासाठी लोकशाही आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, म्हणजे माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा अर्थातच आग्रह राहील. कारण लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात 1 नाही 3 वेळा लढलेलं आहे, आणि त्याच्यात गैर काय, कोणीतरी लढलंच पाहिजे. मी
कोण लढेल त्याचं मी स्वागतच करीन, कारण माझं संविधानावर प्रेम आहे. माझं राजकारण समाजकारण हे संविधानाच्या चौकटीतलं आहे. त्याच्यामुळे कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. आणि पोस्टर लावलं तर गैर काय, एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल त्याच्यात काय, आपण उलट त्याचं स्वागत केलं पाहिजे. असतील तरी पण सुद्धा तुमची लढाईची तयारी आहे? नाही, हा विषय वहिनी आणि माझा नाहीच आहे. ही भारतीय जनता पक्षाची विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढाई आहे. माझी वैयक्तिक कुणाचीच नाही. माझे कॅन्डिडेट जे माझ्या विरोधात उभे राहतात ते थोडी माझे विरोधी. आता दिल्लीमध्ये एवढे खासदार, माझे फोटो, माझं इंस्टाग्राम अकाउंट बघा, माझा प्रत्येक मंत्र्यावर फोटो असतो. माझे अतिशय वैयक्तिक चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. माझी वैयक्तिक लढाई कुणाशीही या जगात नाही आहे. माझी लढाई नैतिकतेची आहे आणि वैचारिक लढाई. ताई, भाजपच्या अजेंड्यामध्ये असं आता पाहायला मिळतंय की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील किंवा शरद पवार स्वतः जरी उभे राहिले तरी त्यांना पाडल्याशिवाय राहायचं नाही, असे वक्तव्य करताना सुद्धा भाजपचे काही मत आहे. असं आहे, एकतर या देशात एकच राष्ट्रवादी काँग्रेस, काश्मीर टू कन्याकुमारी. तुम्ही बच्चे को भी पूछो, नाही तो कुणाला मोठ्या ज्येष्ठ माणसांनाही विचारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार. हे कुठेही विचारा आणि कुणालाही विचारा तुम्ही. पहिला मुद्दा. त्याच्यामुळे गटबीट ह्याच्यावर माझा विश्वास नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आमच्या विरोधात म्हणजे इमॅजिन करा, आमच्या फॅमिलीवर भारतीय जनता पक्षाने हल्ला केला, पक्षावर हल्ला रोज करतात, तरी त्यांना शरद पवारांची एवढी भीती काय की काही झालं तरी दिवसभर ते शरद पवारच बोलत राहतात. म्हणजे काहीतरी आमचं नाणं चालतं ना मार्केटमध्ये. दिंडोरी मतदारसंघाचा पवार साहेबांनी आढावा घेतला, यामध्ये त्यांनी लोकसभा मी लढवणार नाही असं सांगितलं. हो, त्यांनी मागच्याच वेळी अनाऊन्स केलं होतं की ते लोकसभा लढणार नाही. आणि अजून 3 वर्ष राहिली आहेत त्यांची विधानसभा, आपलं राज्यसभेची. मराठा आरक्षणावर आता वातावरण तुम्ही तापलेलं बघताय. आज एका मराठा आंदोलकानं मुंबईमध्ये आत्महत्या केली आहे, सुनील गावडे. तर एकूणच हे सगळं परिस्थिती अजून सुद्धा ह्या राज्य सरकारला कुठेतरी हाताळताना अपयश येताना दिसतंय. अतिशय असंवेदनशील ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. त्यांना कुठल्याही आरक्षणाबद्दल गांभीर्य नाही आहे. आणि मी उगाच विरोधक म्हणून आरोप करत नाही. मी दिल्लीमध्ये ते काय बोलतात बघते आणि महाराष्ट्रात काय बोलतात. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या 4ही समाजांचे आरक्षणांचे अतिशय गंभीर मुद्दे, चर्चा आणि मागण्या आहेत. आणि मला आठवतं धनगर समाजाचं मी तुम्हाला उदाहरण देते, कारण आमच्या घराच्या बाहेरच झालेलं आहे. आमच्या घराच्या बाहेर 2013-14 मध्ये देवेंद्र फडणवीसजी आले होते आणि म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन धनगर समाजाला. धनगर समाजाला आरक्षण इथे देईन सोडा, जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये, आणि माझा रेकॉर्ड चेक करून बघा, जेव्हा जेव्हा धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल चर्चा होते तेव्हा सगळ्यात जास्त या विषयावर सूचना देणारं, मी फक्त टीका करत नाही, सूचना देणारी खासदार मी आहे. सगळ्यात जास्त मी या विषयावर बोलले पार्लमेंटमध्ये. आणि जेव्हा भारतीय जनता पक्ष उत्तर आम्हाला देतं तेव्हा भारतीय जनता पक्ष ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. ही धनगर समाजाच्या विरोधातली ऑफिशियल लाईन भारतीय जनता पक्षाची. म्हणजे महाराष्ट्रात म्हणायचं धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि दिल्लीमध्ये ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाची लाईन आहे की धनगरांना आरक्षण देऊ नका. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? किंवा ज्या पद्धतीने मराठा समाजाला ते आरक्षण देणार आहेत, 40 दिवसाचा जी मुदत घेतली आहे, काय त्यांनी काय अभ्यास केला आहे, काय सूचना, काय तेच. लिंगायत समाजाचं तेच आणि मुस्लिम समाजाचं तेच. त्याच्यामुळे अतिशय इलेक्शन आलं की जुमलेबाजी, म्हणजे ते उद्धवजी म्हणतात ना भ्रष्ट जनता पार्टी. मी उद्धवजींचा एक परवानगी घेऊन आणखीन एक महाविकास आघाडीला विनंती करीन की भ्रष्ट जनता पार्टी ने भ्रष्ट जुमला पार्टी आहे, BJP, भ्रष्ट जुमला पार्टी. ताई, धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही घेतला म्हणून सांगतो. गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षण जागर यात्रा घेऊन महाराष्ट्रावर जातात. ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पवार कुटुंबियावरती प्रामुख्याने आरोप. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या केंद्र सरकारने जे कामं, गरीब कल्याणाच्या योजना, मध्यमवर्गीयाच्या योजना, विश्वकर्मा योजना, अन्न सुरक्षा अभियान, आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी 9 वर्षामध्ये देशाला जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आतापर्यंत 32,000च्या वर नागरिकांना भेटलो. 13 लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजींना प्रधानमंत्री व्हावे
असं मला त्या ठिकाणी अनुभव आलाय. या देशातली महाराष्ट्रातली 90% जनता मोदींच्या मागे उभी आहे आणि मला वाटतं की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा खासदार 51% मतं घेऊन विजयी होईल. आणि आज आम्ही आमच्या या 600 वॉरियर्सनी 600 प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आजच्या बैठकीत 3.5 लाख घरी जायचं. या लोकसभेमध्ये प्रत्येक विधानसभेत 60,000 घरी जायचं. मोदींच्या नेतृत्वातल्या योजना संपर्क ते समर्थन, संपर्क करायचा आणि समर्थन मागायचं. तर मला वाटतं जेव्हा आम्ही 3.5 लाख घरी 2 महिन्यात पोहोचू 19 जानेवारीपर्यंत 19 डिसेंबरपर्यंत, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 51% मतं आम्हाला मोदीजीच्या नेतृत्वात मिळतील आणि इथला खासदार मोदीजींना मत देण्याकरता हात वर करून उभा राहील. हा संकल्प आज आमच्या सर्व टीमने केला आहे. नाही, मला फार दुःख वाटतं या गोष्टीचं की माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये बॉम्बलाट झाले. अनेक दहशतवादी कृत्य या महाराष्ट्रात झाले आणि आजही शरद पवार याच बाजूने आहे. पवार साहेबांना हे कळलं पाहिजे की दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग उभं झालं. मोदीजी उभे झाले दहशतवादाच्या विरुद्ध आणि माननीय शरद पवार मोदीजीवर टीका करतात आहे. ते त्या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलतात आहे. त्यामुळं खरं तर मताच्या राजकारणाकरता, मताच्या लागून चालण्याकरता किती खाली जायचं आणि किती त्या ठिकाणी दहशतवाद्याला मदत करायची, समर्थन करायचं, हे शरद पवार साहेबांच्या बोलण्यावरनं कळतं. मी माननीय शरद पवार साहेबांनी जी मोदीजीवर टीका केली, मी त्यांचा निषेध करतो. दोन 2024 काटोल मतदारसंघात अनिल देशमुखांना दिसेल कोण विजयी झाला आणि कोण पराजय झाला. उद्धव ठाकरेजींना माझा सवाल आपल्या माध्यमातून आहे. त्यांनी 28 पक्षाची या ठिकाणी इंडिया आघाडी तयार केली आहे. 28 पक्षाची. त्या इंडिया आघाडीमधले तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनचा पुत्र उदयनिधी यांनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली. आमचं सरकार आलं, उदयनिधीने असं म्हटलं, आमचं सरकार जर 28 पक्षाचं आलं तर आम्ही या देशाची हिंदू संस्कृती संपवून टाकू. तर उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे की तुम्ही त्यांच्यासोबत युती तोडणार आहे का? तुम्ही त्यांच्यासोबत युती तोडून हिंदुत्वाच्या भूमिकेच्या बाजूने राहणार आहेत का? उद्धव ठाकरे हे 2019 पासून त्यांचा पूर्ण रेकॉर्ड बघितला तर उद्धवजींनी हिंदुत्वाचा संपूर्ण वाट लावली. आज उदयनिधीसोबत सुद्धा हाताला हात वर करून ते उभे झाले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राची जनता ही आता उद्धवजींना कधीच सोडणार नाही. एक तर युती तोडावी उद्धवजींनी, इंडिया आघाडीच्या बाहेर निघावं, नाहीतर स्पष्ट करावं की तुम्ही सनातन हिंदू धर्माची संस्कृती संपवणारे उदयनिधीसोबत तुम्ही आहात का, हे जरा जनतेला कळू द्यावं. मग अंबादास दानवेचं बघू काय करायचं. असा आहे, आमदार म्हणून त्यांचा एक वेगळा रोल आहे. जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे जातो तेव्हा आमदार म्हणून जातो. अध्यक्ष ते विधानसभेत आहे आणि त्यामुळे विधानसभेचं कामकाज ते विधानसभेत करतात आणि कोणी मंत्री किंवा कोणा मुख्यमंत्र्याकडे जाण्याचा त्यांचा आमदार म्हणून अधिकार आहे. त्या अधिकारात ते गेले असतील. रत्नागिरीच्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, 2024 मोदीजींच्या नेतृत्वातल्या नवभारताच्या निर्माणाकरता, अमृत काळातला भारत निर्माण करण्याकरता आपण सर्वांनी मोदीजींना मदत करावी, एवढी हात जोडून विनंती मी रत्नागिरीच्या जनतेला करतो. ललित पाटील प्रकरणाबद्दल आपलं काय मत आहे? त्याच्याबद्दल ललित पाटील कोणी म्हटलं?
संजय राऊत बद्दल नितेश राणे साहेब आता प्रवक्ते ते बोलतील. नाही, ते मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता मिळवण्याकरता काम करतात आहे आणि आमचं सर्वांचंच मत आहे, सर्व पक्षीय जनतेचं मत आहे, सर्व पक्षांच्या नेत्याचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. पण कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करू नका, पण मराठा समाजाला आरक्षण द्या. जसं देवेंद्रजींनी त्यांचे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं, मंत्रिमंडळात मंजूर केलं, विधानमंडळात मंजूर केलं, जनतेमध्ये त्या ठिकाणी सर्व सर्वेक्षण केलं, सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये टिकवलं. उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीने ते घालवलं. त्यामुळे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे जबाबदार आहे मराठा आरक्षण जे गेलं त्याच्याकरता. तर जरांगे पाटील साहेब जे आंदोलन करतात आहे किंवा दौरे करतात आहे त्या दौऱ्याला खऱ्या अर्थाने सरकारने मदतच केली पाहिजे आणि त्या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता जे काही काम आहे ते केलं पाहिजे. असा कुणामुळे कोणाला धोका होत नाही. या आंदोलनाचा राजकारणाचा काही संबंध नाही. सर्वच पक्षांनी मदत केली आहे ना. जरांगे पाटील साहेबाच्या त्या कार्यक्रमाला सर्वच पक्षाचे लोक गेले, सर्वच पक्षाचे नेते त्या ठिकाणी होते. त्यामुळे कुणाच्या नेतृत्व शेवटी हे सामाजिक आंदोलन आहे, हे राजकीय आंदोलन नाही आहे. त्यामुळं सामाजिक आंदोलनामध्ये समाजाला फायदा व्हावा हा त्याचा उद्देश आहे. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2.5 वर्ष फेसबुक लाईव्हवर होते, ज्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 2च वेळा मंत्रालयात जाण्याकरता वेळ मिळाला, ज्या मुख्यमंत्री कधी मंत्रालयातच आले नाही, विधिमंडळात आले नाही, ज्यांनी मोदींच्या योजनाचे प्रस्तावच पाठवले नाही, मोदीजींना ज्या पद्धतीने आज आपले तीनही नेते मोदीजींना बोलवतात, पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम करतात, मोठ्या प्रमाणे योजना मंजूर करतायत, 2.5 वर्ष झोपले होते. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही केंद्र सरकारकडे फॉलोअप करणार नाही, तुम्ही माझ्याकडे आलेच नाही तर मी कसा प्रस्ताव मंजूर करणार. तुम्ही 2.5 वर्ष झोपले होते. महाराष्ट्राला 2.5 वर्ष मागे टाकण्याचं काम तुम्ही केलं. क्रमांक 1 वर आणलेला देवेंद्रजींचा महाराष्ट्र तुम्ही त्या ठिकाणी कमजोर केला. याला जबाबदार तुम्ही आहे, मोदीजी नाही आहे. आजही मोदीजी महाराष्ट्राच्या बाजूने आहे. आजही मोदीजी 4दा येऊन गेले आणि त्यामुळं केंद्रातलं सरकार महाराष्ट्राच्या मागे उभे आहे. तेव्हाही होतं उद्धवजीच्या काळात, पण उद्धवजीला मोदीजी चालत नव्हते, ते पवारांच्या घरी जाऊन बसले होते आणि त्यामुळं महाराष्ट्राचा विकास उद्धव ठाकरेजी शरद पवार साहेबांमुळे थांबला. केंद्रातली पूर्ण मदत असताना महाराष्ट्र मागे टाकण्याचं काम उद्धव ठाकरे, पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीने केलं. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. यावर बोलताना शंभूराज देसाई काय म्हणालेत पाहूया. सकाळी 10-10:30च्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी ललित पाटील जो ड्रग माफिया आहे तो फरार होताना किंवा तो फरार झाल्यानंतर त्या प्रकरणासंदर्भात काही वक्तव्य विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली होती. मला हा विषय मी कालही माध्यमांपुढे स्पष्ट केला की माध्यमांच्याच काही सहकारी मित्रांनी ती क्लिप मी लोकांना भेटत असताना माझ्या गावाकडे दाखवली आणि ते बघितल्यानंतर जसं मला हसू आलं ती क्लिप बघताना, तसं माझ्या काही बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील हसू आलं. कारण वक्तव्य श्रीमती सुषमाताई अंधारे यांचं माझ्या बाबतीत केलेलं हे हास्यास्पद आहे. कारण या ललित पाटील प्रकरणाशी माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही, हे काल देखील मी स्पष्ट केलं होतं, आजही मी सांगतोय. काल याच्यावर मी विस्तृत बोललो आणि मी एवढंही म्हटलं की 24 तासाच्या आत श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी त्यांचं वक्तव्य माझ्या बाबतीत या ललित पाटील केसमध्ये केलेलं मागं घ्यावं, न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. त्याप्रमाणे दुपारी 12 वाजेपर्यंत मी वाट पाहिली. आज 24 तास पूर्ण झाले. श्रीमती सुषमाताई अंधारेंनी तर वक्तव्य मागे घेतलंच नाही. परंतु आज आणि मी सकाळी जाता जाता माध्यमांच्या मध्ये पाहिलं की या प्रकरणाशी त्यांनी जे माझ्या बाबतीत वक्तव्य केलं होतं त्याच्याशी त्या ठाम आहेत आणि त्यांची तीच मागणी कायम आहे असं त्या आज माध्यमांच्या मध्ये बोलल्या. 12 वाजल्यानंतर 12:30च्या दरम्यान माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना रितसर कायदेशीर नोटीस आज रवाना केलेली आहे
त्यांच्या ईमेल आयडीवर केलेली आहे. त्यांचा जो ऑफिशियल शिवसेनेच्या वेबसाईट म्हणजे ह्याच्यावर फेसबुकवरती जो त्यांचा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती पोस्टानं पाठवलेली आहे, कुरिअरनं देखील पाठवलेली आहे. त्यांच्यावर निश्चितपणानं इथून पुढची जी काही सगळी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई माझ्याकडनं या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. श्रीमती अंधारे या अपुऱ्या माहितीच्या आधारे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. हा ललित पाटील कोण आहे, कुठला आहे, त्याच्याशी माझा कधीही संबंध आलेला नाही. त्याला मी कधी भेटलेलो नाही. तो काळा का गोरा मी पाहिलेला नाही. आणि असं असताना 3 टर्म निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला 18,000 15,000 मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं. 4-5 लाख लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि असं बेजबाबदार कुठलेही पुरावे नसताना जे वक्तव्य श्रीमती सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये, माझ्या चाहत्यांच्या मध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण राज्यातल्या माझ्या सहकाऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे, तीव्र भावना आहेत. त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना श्रीमती सुषमाताई अंधारे याच जबाबदार आहेत. मी कायदेशीर मार्गानं हा सगळा लढा या ठिकाणी आज सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे याच्यामध्ये माझा कसलाही संबंध नाही. त्यामुळं कायदेशीर लढाईमध्ये निश्चितपणानं मला न्याय मिळेल या दृष्टीनं माझी भूमिका या ठिकाणी मी आज सुरू केलेली आहे. पण त्या म्हणतायत की माझ्या भावाचा अपघात झाला, मला सुद्धा धमक्या दिल्या जातात. तुमच्याही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केला. काय म्हणून? माझ्या भावाचा अपघात झाला, मलाही धमक्या दिल्या जात आहेत, मी कुठल्याही धमकीला घाबरणार नाही असं म्हणतात. कधी झाला भावाचा अपघात? काल नाही, मला याची कल्पना नाही. त्यांच्या बंधूंचा कुठं जर अपघात झाला असेल तर संबंधित त्या ठिकाणी त्यांनी अपघात झाला असेल तर पोलिसांकडे त्याची नोंद असेलच. नेमकं कुठल्या जिल्ह्यात झाला, कुठल्या ठिकाणी झाला याची अजिबात मला माहिती नाही. पण जरी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावी. पोलीस अधिकारी निपक्षपातीपणे त्या अपघाताची कारणं शोधतील आणि अपघात हा जर जाणीवपूर्वक घडला असेल किंवा काय त्यांची जी शंका असेल त्या शंकेनुसार पोलीस तपास करतील आणि पोलीस तपासातनं सत्य बाहेर येईल. तुमचं नाव आणि दादा भुसेंचं नाव असं दोघांचं नाव श्रीमती अंधारे यांनी घेतलंय. नेमका हेतू त्यांचा काय असेल? तुम्हाला बोलण्याचा हा प्रकार आहे का? त्यांचा हेतू मला तरी स्पष्ट दिसतोय. त्यांच्याकडे असणारी माहिती अपुरी आहे. त्यांना जे लोक कोणी माहिती देत असतील ती माहिती त्यांना अपुरी मिळते आहे आणि त्याचमुळं मी म्हणतोय अपुऱ्या माहितीच्या आधारे कुठलाही पुरावा त्यांच्याजवळ नसताना, आज मी सकाळी पाहिलं ते वर्तमानपत्रातल्या बातम्या टीव्हीवर दाखवत होते. कुठल्या बातम्या होत्या? राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संदर्भामध्ये जो एक प्रश्न या मागच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये आला होता, ज्या प्रश्नाला मी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. दरेकर साहेबांचा त्यांनी उल्लेख केला. दरेकर साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं. माननीय दानवे साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं. जवळपास 20, 22, 25 मिनिटं त्या प्रश्न उत्तरं चालली होती आणि एवढंही झाल्यानंतर माननीय भाई जगताप असतील, माननीय दरेकर साहेब असतील किंवा माननीय दानवे साहेब असतील किंवा अन्य माननीय सदस्य असतील विधान परिषदेतले, ज्या ज्या अधिकाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी उल्लेख केला, त्यांची स्वतंत्र या ठिकाणी सुनावणी घेण्याची प्रक्रिया मी अधिवेशन संपल्या सुरू केलेली आहे. त्याच्या 2 तारखा झालेल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विस्तृत लेखी म्हणणं मांडायची मुदत मागितलेली आहे. त्यामुळे त्यांना 15 दिवसाची मुदत मागच्या सुनावणीमध्ये मी लेखी म्हणणं त्यांना जे काही त्यांचे कागदपत्र जोडून सादर करायचे आहेत ती करण्यासाठी मी त्यांना 15 दिवसांची मुदत दिलेली आहे आणि ती सुनावणी मी स्वतः माझ्याकडे घेतलेली आहे. त्यामुळे त्या सुनावणीमध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख विधान परिषदेच्या प्रश्न उत्तरामध्ये झाला ते अधिकारी जर दोषी आढळले सुनावणीमध्ये तर निश्चितपणे दोषी आढळले तर कारवाई करू असं मी त्यावेळी सांगितलं. त्या मताशी आजही मी ठाम आहे. एक आरोपी काय म्हणतोय त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? कारण शेवटी आरोपी हा आरोपी असतो. त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि अटक करून माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करायला नेत असताना एखादं वक्तव्य त्यानं केलं म्हणजे त्या आरोपीवर किती विश्वास ठेवायचा? आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीही वक्तव्य करू शकतो. तरी सुद्धा या गोष्टीची आता चौकशी सुरू आहे. न्यायालयापुढे त्याला हजर केलेला आहे. पोलीस तपास करतील, जबाब घेतील. जर समजा त्या आरोपीचं काही वेगळं म्हणणं असेल तर ते सुद्धा रेकॉर्ड केलं जाईल आणि या अनुषंगानं तपास करणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सत्य शोधून काढतील आणि त्याच्याही पुढं
माननीय गृहमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेबांनी कालच स्पष्ट केलेलं आहे की याचे अनेक धागेदोरे सरकारच्या हातात लागलेले आहेत. याच्या खोलवर पोलीस यंत्रणा जाणार आहे आणि जेव्हा सत्य बाहेर येईल तपासातनं तेव्हा अनेक लोकांची तोंड बंद होतील. हे माननीय गृहमंत्री महोदयांचं जे वक्तव्य आहे, माननीय फडणवीस साहेबांचे वक्तव्य आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं माझंही आपल्याला विनंती आहे की तपासातनं सत्य बाहेर येऊ द्या. बाहेर आल्यानंतर यातनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आज जे मोठा आव आणून जी मंडळी बोलतायत, काही मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, तपासातनं ज्या गोष्टी बाहेर येतील त्यानंतर मग त्याने आता अधिक पुढचं बोलावं असं माझं मत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय म्हणालेत नारायण राणे पाहूयात. मला असं म्हणायचं आहे, 12 मार्च 93चा साखळी बॉम्बस्फोट, त्यामध्ये 13 बॉम्बस्फोट 13 मशिदीमध्ये झाला अशी माहिती देऊन जनतेची दिशाभूल त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केली? ठराविक धर्माच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी काय? जे घडलंच नाही, मशिदीमध्ये बॉम्बस्फोट ठेवला गेलाच नव्हता, मग तो उल्लेख त्याच वेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केला? आणि त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय पवार साहेब होते. मौलाना झियाउद्दीन बुखारी आमदार, त्याची आपल्या क्रॉफर्ड मार्केट जवळ हत्या झाली. का झाली? कोण होते? कशासाठी केली? हे पवार साहेबच सांगू शकतात. तो कोणाचा माणूस होता? मुस्लिम लीग या पक्षातर्फे तो आमदार होता, पण तो कोणाचं काम करत होता? ही सगळी माहिती जर दिली, कोणाची बाजू घेण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रातल्या लोकांच्या संरक्षणासाठी अशा लोकांची माहिती द्यावी, तर मला वाटतं बरं होईल. ओरा कमिटीच्या रिपोर्टमध्ये अनेक काँग्रेस जणांची दाऊदशी संबंध असल्याबद्दलची नावं आहेत. वेळ येईल, मी एकदा तर माझ्या घरी जेव्हा प्रेस झाली, काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा सगळ्यांची नावं सांगितली. तो रिपोर्ट बाहेर प्रसिद्ध झाला नाही, पण तो सबमिट झाला आणि अनेक जणांची त्यात नाव आहे की दाऊद गँगशी त्यांचे संबंध आहेत. मोदी साहेबांनी एवढंच सांगतो पवार साहेब, तुम्ही अशा वेळेला बोलता ना देशातल्या जनतेच्या हिताचं, ना राष्ट्रहिताचं, कोणाच्याच हिताचं बोलत नाही, तर काम करणाऱ्या देशासाठी वाहून घेतलेल्या लोकांवर टीका सूडबुद्धीने करता. काही लोकांना वाचवण्यासाठी करता, ते केव्हा तरी सांगा तरी. पीएम विश्वकर्मा योजना G20, चांद्रयान 3, आदित्य L1 व इतर 55 योजना गेल्या 9 वर्षात मोदींनी जाहीर केल्या आणि अंमलबजावणी सुरू आहे. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.